करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणारे सगळा आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान दुःखमनी तुकामनी लोकीच्या व्यवहारे नका डोळे धरे भरुणी राहो नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठला वरं पुंडरीकायं दातुं मुनिन्दे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकैरो प्रथमनमन पाण्डुरङ्गाकैरो प्रथमनमन कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयंती क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मनोजव मारुत तुल्य वेग जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजं वानरथ मुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्य शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबटा ही दुःख भजन मारुती नंदन ही दुःख भंजन मारुती नंदन सुन लो सुन लो मेरी पुकार पवन सुत मेरी बारंबार पवन सुत मेरी बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार अस्त्र सिद्धीन निधि के दाता दुखियों की तुम भाग्य विधाता दुखियों की तुम भाग्य विधाता सिया राम के संग सवारे मेरा करो उद्धार पवन सुत विनती सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्याय धीतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने संत शिरोमणी देहूचे साधू वैराग्याचे महान वीरू सदैव वैकुंठाला गमन करणारे वारकरी संप्रदायाचे कळस असणारे स्वतःच्या संसाराचा विचार न करता स्वतःच्या संसाराची राख रांडोळी करून जगाचा संसार सुखाचा करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणांचा गोडसा सगळ्यांच्या पाठातील परिचयातील वारकरी नाही की अभंग पाठातील नाही गोडसा चिंतनी अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठला चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं कीर्तनकाराचं आधी कर्तव्य आहे. परिहार द्यायचा तो असा सगळ्याला ज्ञात आहे, तरी सुद्धा बोलत जाते. अकारण करुणावर्णालय सृष्टीची निर्मिती करणारा, सकळ जीवांचा सांभाळ करणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांच्या आशीर्वादाने, अधिक करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने मौजे मलवडी या गावामध्ये कीर्तनाचं गोड नियोजन आहे. महाराज वर्ष आहे 3रं आणि माझं सुद्धा येण्याचं वर्ष आहे. सुरुवातीपासूनच कीर्तन करण्याचा योग येतोय मायबाप, आणि आनंद वाटला या ठिकाणी आल्यानंतर. गर्दी गरज नाही, पण दर्दी असली पाहिजे. अंतकरणात प्रेम असलं पाहिजे. या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटला. जेव्हा तुमचे चेहरे बघितल्यानंतर ना भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. एवढा लांबचा प्रवास जरी झाला पण चेहरे बघितल्यानंतर सगळं भागशीन उतरून गेला मायबाप. आनंद वाटला.
सप्ताहाचं गोड नियोजन आहे. एकट्याचं काम नाही. एकट्याचा नो हे खेळ नो महाराज खेळ. गोड नियोजन आहे. सगळे गावकरी मंडळीसाठी एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या. छान नियोजन आहे. आनंद वाटला या ठिकाणी आल्यानंतर. इकडे बघायची गरजच नाही. वळून बघायची गरजच नाही. तरुण मंडळी आज कीर्तनासाठी साथीसाठी उपस्थित आहेत माईबाप. ज्यांनी सुंदर अशी पहिली चाल गायली. कृष्णा महाराज जोगदंड आणि शुभम महाराज जोगदंड, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ दे. परमार्थ रक्तामध्ये असावा लागतो. मासे एक म्हणते समुद्राला आग लागली, कुठं जातील हे मासे. दुसरा म्हणते अरे वेडा झालास का म्हणे, कुठं जातील म्हणजे मासे, मासे झाडावर जातील. तिसरा म्हणते अरे वेडा झालास का म्हणे, मासे काही झाडावर जाडा आहेत त्या काय म्हशी आहेत का म्हणे. म्हशी उगच विचार करायचं. म्हशी काही झाडावर जाणार नाहीत. मासे काही झाडावर जाणार नाहीत. समुद्राला काही आग लागणार नाही. उगा विचार करायचा. हा निरर्थक विचार आहे. पदरात काहीच नाही. उगा विचार करायचं. तो विचार कामाचा नाहीये. पहिला वर्ग झाला. दुसरा दुःखदायी विचार आहे. पहिला थोडा बरा उगा विचार करायचा आहे. पण दुसरा इतका बेकार आहे. विचार तर करायचा आहे पण पदरात दुःख आहे. विचार करून करून करूच पदरात दुःख आहे. 70 वर्षाचा म्हातार आहे आणि 65 वर्षाची म्हातारी आहे. पलंगावर झोपले ते एका जागी. झोपल्या जागी दोघं विचार करतायत. लेकरू बाळ नाही, संतती नाहीये आणि बसल्या जागी झोपल्या जागी विचार करतात. अहो या वयात जर आपल्याला संतती झाली आता 65 आणि 70 वयात ठीक उगा विचार करायचं. या वयात जर संतती झाली युगायुगानं पोरग झालं तर त्याला कुठं झोपवायचं. म्हाताऱ्याला म्हणते अहो तुम्ही थोडं पलीकडे सरका. म्हातारं थोडं पलीकडे सरकलं पण याच्यावरही म्हातारीची भूक राहिली नाही. एकटाच कसं एकट्याला लोक जगू देणार नाहीत. पाठिंबा कोणीतरी असलं पाहिजे. भाऊ झाला, दुसरा एक मुलगा झाला, त्याला कुठं झोपवायचे. तुम्ही थोडं पलीकडे सरका. म्हातारं थोडं पलीकडे सरकलं पण म्हातारीची याच्यावरही भूक राहिली नाही. म्हातारी म्हणू लागली हो पोरच झाली, पोरगी पाहिजे. कशाला पाहिजे पोरगी. शेवटी कोण रडते, मुलगा. सगळं भरून कोण आणते, मुलगी पाहिजे. आणि युगायुगाने जर मुलगी झाली तर तिला कुठं झोपवायचं. तुम्ही म्हाताऱ्याला म्हणू लागली तुम्ही थोडं पलीकडे सरका. म्हातारं थोडं पलीकडे सरकलं आणि पलंगावून खाली धाप असं धप दिशा खाली पडलं आणि माकड हाड गेलो. महाराज मला सांगा म्हाताऱ्याला असलेल्या मुलांना माकड हाड गेलं का नसलेल्या हो. नसलेला मुलगा माकड हाड मोडू शकतो तर असलेला मुलगा काय गती करू शकतो. झोपले का काय नाही ना. दुःखदायी विचार आहे दादा. निरर्थक बरा पण दुःखदायी. आयुष्य निघून चाललं दादा विचार करण्यामध्ये पण पदरामध्ये केवळ दुःख आहे. पहिला विचार कामाचा नाहीये, निरर्थक विचार कामाचा नाही, दुःखदायी विचार कामाचा नाही पण तुकोबर आहे. तिसरा आत्मानात्म विचार करायला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. करावा विचार क्षणोक्षणाती
एक जण वाजवतायत एक जण वाजवत नाहीत, सगळ्यांनीच वाजवली पाहिजे. हा पाठीमागचे झोपले का तुम्ही? हा असे वाजवले पाहिजे. आणि ते ऐका, अंतकरणात जे गाणं ज्याला रुजलं ज्याला कळालं हा, तेच टाळी वाजवतात माईबाप. खूप गोड चाललं गायली. क्षणोक्षणाची करावा विचार माईबाप. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय सांगतात बाबा, क्षणाक्षणाला विचार करा. आणि का अरे ज्या संतांनी क्षणाक्षणाला विचार करा ते कोण संत? तुकोबाराय. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती आहे. अरे तुकोबाराय आज आपल्या पशी नाहीयेत, आपल्या समोर नाहीयेत, आपल्यात नाहीयेत, पण तुकोबारायांचा गाथा त्यांनी आपल्यासाठी ठेवून गेलाय दादा. ज्ञानोबाराय आपल्या जवळ नाहीयेत, पण ज्ञानेश्वरी अरे किती करायचं या संतांनी. ज्ञानोबारायांनी काय केलं? गीता ग्रंथ संस्कृतीमधून लिहिला, पण ज्याला संस्कृतचं ज्ञान आहे, ज्याला मराठी कळत नाहीये, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी संस्कृत मराठी केली दादा. किती करायचं? अरे ज्याला ज्ञानेश्वरी कळत नाहीये, सर्वसाधारण जीव तुमच्या आमच्यासारखा, त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी हरिपाठ लिहिला. संत आपल्या जवळ नाहीये दादा. गाथा ज्ञानेश्वरी ऐका महाराज. आयुष्यामध्ये काही जर घडत नसेल, पण एक काम करायचं, रोज उठल्यानंतर फक्त ज्ञानेश्वरीवर बोट फिरवत चालायचं. बोट फिरवत जर तुम्ही रोज जर ज्ञानेश्वरीवर बोट फिरवला तर दादा ज्ञानेश्वरी तुमचं आयुष्यभर बोट कधी सोडणार नाही, जीवन सगळं सुखी करून टाकणार एवढी ताकद ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीत आहे. अख्खं आयुष्य झिजवलं ते संत सांगतात दादा. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. अरे संत संत कुणाला म्हणावाय का? जो सदैव रस्ता चुकतो तो जीव आहे, जो कधीच रस्ता चुकत नाहीये तो देव आहे. जो कोणी चांगल्या रस्त्याने चालतो तो साधक आहे, आणि जो कोणी वाईट रस्त्याने चालतो त्याला चांगल्या रस्त्याला लावतो तो संत आहे. विठ्ठल कुणाला म्हणावं संत? ज्यांचं अंतकरण पवित्र गंगे समान आहे. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा हे तैसे जाचे मन, भगवंत जाण दयाच बळी, भगवंत जाण दयाच बळी. संत कुणाला म्हणावं? ज्याच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नामस्मरण आहे. माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद 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 मना लागलिया छंद, लागलिया छंद मना लागलिया छंद. त्याला म्हणावं संत दादा. अख्खं आयुष्य झिजवलं आणि ते संत उपदेश करतात दादा. क्षणाक्षणाला विचार. क्षण वेळ फार महत्वाचा आहे. टाइम इज द मनी. जसा पैसा महत्वाचा आहे तसं वेळ महत्वाचा आहे. वेळ परमार्थामध्ये जसं संसारामध्ये आपण वेळ लक्ष देतो ना, परमार्थामध्ये तसंच वेळ लक्ष दिलं पाहिजे. परमार्थामध्ये कधी येतो? 50 जोपर्यंत इंद्रिय तंदुरुस्त राहील, कानाला ऐकू येतं, डोळ्याला दिसत, तोंड काम करत, सगळे इंद्रिय चांगले आहेत, तेव्हाच या परमार्थामध्ये आलं पाहिजे. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो दादा. वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून परमार्थ घडला आणि आयुष्यभर घडणारच आणि घडवणारच. याच्यापेक्षा भाग्यवान कोण आहे? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. भाग्यवान समजतो आम्ही स्वतःला. भाग्यवान आहोत दादा, कारण वयाच्या 8व्या वर्षी आम्हाला परमार्थ कळाला. याच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे? नाही. 80 उत्तर द्यायचं आणि शिल्लक सांगायचं म्हणे. त्यांनी एक पट विचारलं तर तू दुप्पट सांगायचं. हे फिट पोरानं लक्षात ठेवलं. पाहुणे आले, पाहुणचार झाला, पाहुणे जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर त्या पाहुण्यामध्ये एक चतुर पाहुणा होता आणि चतुर पाहुणा विचार करतोय. आल्यापासून बघतो पोरगा बोलला नाही. याच्या आरती पोरगा मुका तर नसेल ना, तोत्र तर नसेल ना.
बोबडा तर नसेल ना. चतुर पाहुणा विचार करतोय. आणि का जेवण झाल्यानंतर सगळे असे बसल्यानंतर पोराचा बाप विचार करतो. आता सगळं काही पाहुण्याचे चेहरे चांगले खुश दिसत आहेत म्हणे. मग पोरगे एवढ्यामध्ये काही गडबड करता कामा नये. पोराच्या बापानं पोरला सांगितलं, अरे गावाच्या शेजारी आकाड आहे म्हणे, जनावर आहेत, त्यांना चारा पाणी करण्याकरता जा म्हणून बापानं पोराला पाठवलं. पोरगा निघून गेला महाराज. आणि हे पाहिलं चतुर पाहुण्यानं. आता पोरगा पुढे गेलाय, आपण त्याच्या पाठीमागे गेलं पाहिजे, हीच मोठी चान्स आहे. पोरगा पुढं आणि पाहुणा मागे येतोय. मायबाप पोरानं चारा पाणी केली, पाहुणा पाहतच होता. आणि ऐका, त्या पोरानं पाहुण्याला पाहिलं आणि पाहिलं बरोबर तर पोरानं पाहुण्याचा एकामेकाचा पाहुणचार झाला. आणि तो पाहुणा त्या पोराला काय करतो, राम राम करतो. काय करतो, राम राम करतोय. तेव्हा तो पोरग म्हणते राम 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 राम. बापानं सांगितलं होतं ना शिल्लक बोलायला. चतुर पाहुणा त्या पोराला प्रश्न करतात, अहो हे आकडा तुमचाच आहे का? पोराने सांगितलं, हो हा आकडा आमचाच आहे. ह्या आकड्यामध्ये जो बंगला आहे तो बंगला आपलाच आहे का? पोरानं सांगितलं, हो हा बंगला आपलाच आहे. असे 4 बंगले आहेत म्हणे. किती? 4 बंगले आहेत. आनंद वाटला पाहुण्याला, आनंद वाटला, चांगली गोष्ट आहे म्हणे. पाहुण्याने ती जमिनी पाहिली, अशी 5 एकरची पट्टी होती. आणि तो पाहुणा त्या पोराला म्हणू लागला, अहो ही 5 एकर किती एकरची पट्टी आहे? पोरानं सांगितलं ही 5 एकरची पट्टी आहे. हे सगळी आखी पट्टी आपलीच आहे का? पोरानं सांगितलं, हो आखी पट्टी आपलीच आहे. असे 4 पट्टे आहेत म्हणे. 4 5 एकरच्या 4 पट्ट्या झाल्या. किती एकर झालं? 20 एकर झालं. पाहुण्याला जास्तच आनंद झाला. पाहुणा थोडा हुशार होता आणि पाहुणा म्हणू लागला, अहो तुम्हाला भाऊ आहेत का म्हणे. भाऊ आहेत का? तेव्हा ते पोरगा म्हणू लागलं, हो मला भाऊ आहे. पण चतुर पाहुणा म्हणू लागला, तुम्हाला नेमकं भाऊ किती आहेत? पोरानं सांगितलं, मला 24 भाऊ आहेत म्हणे. 24. पाहुणा थोडा हादरलाच. पण एका सवय असते, मामी भाऊ, आत्ते भाऊ, चुलत भाऊ धरायची सवय असते. पाहुणा म्हणू लागला, ठीक आहे, पण ऐका मायबाप, पोरगा पुढे गेल्यानंतर पाहुणा त्याच्या पाठीमागं आला होता हे बापानं पाहिलं होतं. बापाच्या लक्षात आलं, पोरगा आता आपली काही भानगड केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाप सुद्धा आकाडाच्या दिशेने येऊ लागला. महाराज तो चतुर पाहुणा त्या पोराला विचारतोय, हा समोरून येणारा, हा टोपीचा, हा पॅन्टाचा तुमचाच बाप आहे का? तो पोरगा म्हणतो, हो हा आमचाच बाप आहे, हा माझाच बाप आहे. असे मला 4 बाप आहेत म्हणे. 4. आता काही सुरीक झाली असेल का? सुरीक व्हायची ही मोडून गेली माय बाप. का सांगते, अंतकरणातलं बोलणं वेगळं आणि शिकवलेलं बोलणं वेगळं. तुकोबऱ्यांचं अंतकरणातलं अनुभवाचं बोलणं आहे, अनुभवाचं आहे. तुकोबऱ्यांनी प्रपंच केला आणि प्रपंचातला जो तुकोबऱ्यांचा अनुभव आहे तो जगाला सांगितला. महाराज उपदेश करतात बाबा, अनुभवातलं बोलणं तुकोबऱ्यांचं आहे. कोणता उपदेश करतात बाबा? विचार करा. जीवन जगत असताना विचार केला पाहिजे. अरे समोर एक आपण पाऊल टाकतोय आणि ते पाऊल टाकत असताना जेणेकरून ते पाऊल घाणीवर पडणार नाही याचा विचार केला पाहिजे. मायबाप विचार केला पाहिजे. वेळ फार फार महत्वाची आहे दादा. पण ऐका, हल्ली लोक विचार करत नाहीये दादा. अरे एवढा चांगला देवानी नरदेह दिलाय, विचार करा कशा करता. देवी दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा मायबाप. अरे माणसं विचार करत नाही दादा, बिनकामाचा विचार जास्त आहे. कामाचा विचार करून करून लोक चंद्रावर गेली. कुठं चंद्रावर उपयोग नाही. माणुसकी मात्र पाताळात चालली. चंद्रावर जाऊन उपयोग नाही दादा. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. देवाच्या देवाऱ्यात चोरी पाहिली, भावा भावाची हाणामारी पाहिली. सज्जनाच्या शिरावरती सुरी पाहिली, सुवासिनी सून उपवासी राहिली. अशी कशी दुनिया चंद्रावर
चालली चंद्रावर चालली. उपयोग आहे दादा. सत्यवान सावित्रीचा संपला जमाना. सत्यवान सावित्रीचा संपला जमाना. सर्वेशाकरी चारित्र्याचा खोटाच बहाना. झाली दीनवाणी पती व्रताधीशन. आलो शरण तुला भगवंता. आलो शरण तुला भगवंता. हे कुशित तुझ्या रे अनंता. आलो शरण तुला भगवंता. आलो शरण तुला भगवंता. दे कुशित तुझ्या भगवंता. दे कुशित तुझ्या भगवंता. सत्यवान सावित्रीचा संपला जमाना. वेशाकरी चारित्र्याचा खोटाचा बहाना. काळ बदलली दादा, माणसं सुद्धा बदलली. कितीही उपदेश करा, तुका म्हणे मेलो. सांगता सांगता माणसं बदलली, बुद्धी बदलली, विचार बदलला. बदलून गेला जमाना. बदलून गेला निसर्ग. बदलून गेला जमाना. बदलून गेला निसर्ग. या जमान्यामध्ये आई वडिलांचे नाही कदर. या जमान्यामध्ये गुरुजनाचा नाही आदर. बदलून गेला जमाना. बदलून गेला निसर्ग. बदलून गेला, बदलून गेला, बदलून गेला जमाना. बदलून गेला निसर्ग. काय मी भुललो मागणे नवीची काही. काय मी बोललो ना मागणी नवीची काही. नकळेची पाप पुण्य कोठे आठवची नाही. सकळेची पाप पुण्य कोठे आठवती नाही. हरपली दृढ राहील संतापायी. बुद्धी हरपली दृढ राहिलच नाही. जाते हो दानकोरा, जाते पंढरपुरा. न्यामज पेठवरी आखमाचा सोयीरा. जाते हो दररा, जाते पंढरपुरा. नामा जाते तवारे आखमाचा सयरा. न्यामज ते त्वरी. मार्ग दाखवणारे कोण आहेत? संत आहेत, उपदेश करतात. तुकोबा राहिला माहित होता कलियुग आहे, माणसाचं बदलणार आहे, जमाना बदलणार आहे. तरी तुकोबा रे विचार करायला सांगतात बाबा. पण विचार कोणता विचार करा? विचाराचे 3 प्रकार आहेत. पहिला वर्ग आहे निरर्थक विचार. दुसरा वर्ग आहे दुःखदायी विचार. आणि तिसरा वर्ग आहे आत्मानात्म विचार. पण या तिन्ही पैकी कोणता विचार तुकोबा करण्याकरता सांगतात मायबाप? ऐका, निरर्थक विचार कोणता? उग विचार करायचं.
आयुष्य निघून चाललं बाबा. उगा करायचं देणं ना घेणं. निरर्थक विचार, उगा विचार करायचं, देणं ना घेणं, कंदील लावून घेणं, येड्याच्या खिशाला 3-3 पेनं. उपयोग नाही. उगा विचार करायचा. 4-5 माणसं एका जागी बसले विचार करतायत. अरे समुद्राला आग लागली, कुठं जातील? रक्तामध्ये असून उपयोग नाही, पण ह्या वयात परमार्थ घडावा लागतो. मायबाप तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण ऐका, तरुण मंडळी आज उपस्थित आहे. साथीसाठी खूप आनंद वाटतोय महाराज. नसर काही ठिकाणी काय होतं माहितीये का, सप्ताहाला गेलो सगळे साथीदार 80च्या पुढचे, कौर क्षेत्राच्या बाहेर असलेली, रेंज नसलेली. अभंग घेतला कोणता? गोकुळीच्या सुका अभंग घेतला. इकडे एक आजोबा, इकडे एक आजोबा, चाल म्हणायला सुरुवात केली. कानाला हात लावला. आर गोकुळीच्या सुखा. मी म्हणलं बाबा आर नाही, नुसतं गोकुळीच्या सुख आहे. ते म्हणू लागले असं आहे का म्हणे ताई, नुसतं गोकुळीच्या सुखा. मी म्हणलं बाबा नुसतं नाहीये, फक्त गोकुळीच्या सुख आहे. ते म्हणू लागले असं आहे का म्हणे ताई, फक्त गोकुळीच्या सुखा. मी म्हणलं तुमचं तिकडं माझं इकडं चल द्या म्हणे. पण नाही दादा, आनंद वाटला या ठिकाणी आल्यानंतर. आणि महाराजांचं नाव काय? विशाल महाराज, तुषार महाराजांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक मायबाप. आणि त्यांच्या साईडला असलेले माझे पती कीर्तनकार विकास महाराज देवकत्ते, त्यांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक मायबाप. आणि मृदंगाची गोड साथ देत असलेले हरिभक्त पारायण राम महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ दे. बघायची गरजच नाही, ड्रायव्हर मेन पक्का आहे. गाडी टकाटक आहे. प्रवासाचा जर आनंद घ्यायचा आहे, गाडी टकाटक असली पाहिजे, रस्ता टकाटक असला पाहिजे, आणि ड्रायव्हर फुल पिलेला पाहिजे. प्रवासाचा आनंद घेता येतो का? ड्रायव्हर बघायची गरज नाही. महाराजांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. तसेच आमचे सुनील महाराजांचे पुत्र सुपुत्र असणारे निखिल भाऊ, त्यांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक मायबाप. आमचे विनेकरी बाबा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ दे. मस्त आहे ना बाबा? असा थाट लग्नात होता का? हा सुख सोहळा स्वर्गीय नाहीये दादा. जो आनंद येतोय विश्वातल्या कोणत्याच ठिकाणी आनंद नाही दादा. आमचे चोपदार बाबा, वय काय तरुणाला लाजवेल असा बाबांचा परमार्थ आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ दे. बाबांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक मायबाप. आमच्या जानाबाई मीराबाई, त्यांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. आणि यूट्यूब चॅनलचं नाव काय? माझा पांडुरंग, दादांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक मायबाप. पण ऐका, मेन म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, गोड अशी सिस्टीम आहे. दादासाठी एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ दे. दादांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. परत परत सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तकांनी सेवेला सुरुवात. मस्तक हे पायावरी पायावरी या वारकरी संतांच्या मायबाप. आणि मी मेन म्हणजे विसरूनच गेले, होतं वयाच्या मानानं कधी कधी. मूर्ती लहान कीर्ती महान. ज्यांचं सुंदर असं भागवत चालू आहे, हरिभक्त पारायण संस्कार महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या. महाराजांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. परत परत सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. कीर्तनाचा टाइम आहे 7 ते 9. आता किती वाजले? 8:45 वाजले. आता मला सांगा, कीर्तन मी माझ्या मनावर सोडू का तुमच्या मनावर? महिला मंडळ झोपले तर नाही ना? हा, असं फ्रेश बसा, फ्रेश. आत्ता जमलं बघा. जास्त काही वेळ मी घेणार नाही, पण सगळ्यांचे चेहरे फ्रेश, अगदी गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल, तेव्हा तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. करचाल ना? निदान मान तरी हलवं, हो ना? चला करा. विठ्ठल अभंग तुकोबार यांचा आहे.
आणि तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला उपदेश करतात बाबा. कोणता उपदेश करतात? जड जीवाला उपदेश करतात की बाबा या संसाराच्या वाटेवर तुम्ही चाललात, पण वेळ फार महत्वाचा आहे. क्षण, टाइम फार महत्वाचा आहे. त्याच्याकरता क्षणाक्षणाला विचार करा. कोणता विचार करा? की भव सिंधू संसार रूपी सागर मी कसा तरुण जाईन. लवकरात लवकर विचार करा, लवकरात लवकर परमार्थ करा, तातडीने परमार्थ करा. कारण का सांगतो लवकर करा? का सांगतो? कारण देह आपला नाही ना, सिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. काहीच जीवनामध्ये आपलं नाही दादा. आयुष्य सुद्धा आपलं नाहीये, काळाचं खाद्य आहे, देह सुद्धा आपलं नाहीये. मग जीवन जगत असताना या मृत्यू लोकात आल्यानंतर काय केलं पाहिजे? संत समागमी धरावी आवडी. संतांचे संग धरायचे, नुसती संगत नाही, कशी आवडीने संगत केली पाहिजे. करावी तातडी परमार्थाची. आणि तुकोबराय म्हणतात इह लोकाच्या तुम्ही संसारामध्ये आलात, इह लोकामध्ये तुम्ही आलात, पण ऐका या प्रपंचामध्ये लोक आल्यानंतर, जीव आल्यानंतर गप्प बसत नाही. अभिमान येता कामा नाही. तुका म्हणी इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहो. अभिमान येता कामा नाही, तातडीने परमार्थ करा. कारण का सांगतो ना, सिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. विठला तुकोबराय जीवाला उपदेश करतात दादा. पण ऐका, एखाद्याला जर उपदेश करायचा आहे तर आपण आधी आपल्याकडे बघितलं पाहिजे, आपण कितपत आहोत. एखाद्याला ज्ञान सांगायचंय पण आधी आपण आपल्याकडे बघितलं पाहिजे. आणि ऐका माय बाप, तू कोणी असो, कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, भागवताचार्य असो, आणि ऐका तारी घेणाऱ्यांना सुद्धा सांगणं. महाराज कीर्तन सांगतो हे महत्वाचं नाही, पण माग 24 तास 22 तास महाराज काय करतो हे फार महत्वाचं आहे दादा. एखाद्याला जर उपदेश करायचा आहे तर तेवढा आपला अधिकार असला पाहिजे, तेवढी योग्यता असली पाहिजे, आणि तेवढा जीवनामध्ये त्याग असला पाहिजे. अरे तुकोबराय तुम्हा मला उपदेश करतात, तुकोबरायची काय योग्यता आहे, काय अधिकार आहे, काय मन तुकाराम तुकाराम तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर हेम सुद्धा थरथर कापायला लागतो. काय अधिकार आहे संतांचा? अरे ज्यांचं मरण त्यांच्या ताब्यात आहे, हेमाला सुद्धा थर काप सुटतो. आणि हेमाला सुद्धा म्हणावं लागतं याच टाइमाला ये. हातात आहे त्यांच्या, आपल्या हातात आहे का? एक घास खातो, एक घोट पाणी पितो, कीर्तनातला एक शब्द ऐकतो, हे सुद्धा आपल्या हातात नाहीये दादा. पण काही संतांचा अधिकार आहे, काही योग्यता आहे. जाई होतो माते न करी सयास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. परस्त्रीला माते समान समजणारे तुकोबराय काही योग्यता आहे. आणि तेच तुकोबराय उपदेश करतात मायबाप. आणि अंतकरणातला उपदेश आहे. तुकोबरायांचं बोलणं एक एक हिऱ्यासारखं आहे, मोत्यासारखं आहे, मोहऱ्यासारखं आहे. एक एक शब्द अंतकरणातला आहे. आणि अंतकरणातलं बोलणं वेगळं आणि शिकवलेलं बोलणं वेगळं. अंतकरणातलं बोलणं वेगळं, शिकवलेलं. 2 तासाचं कीर्तन आहे, 1 तासात संपत आणि 1 तासाची पंचायत उठते मायबाप. शिकवलेलं बोलणं वेगळं आणि अंतकरणातलं बोलणं वेगळं. तुकोबरायांचं अंतकरणातलं बोलणं आहे, पोपटपंची नाहीये. शिकवलेलं आणि अंतकरणातलं फार मोठा फरक आहे. 25 वर्षाचा आहे,
तरी जमत नाही. ऐका, शिकवलेलं आणि अंतकरणातलं. 25 वर्षाचा आहे, जमत नाही. इकडे लक्ष द्या, जमत नाही. कारण ऐका, जमतच नाही. 25 झाले काय, 30 झाले काय, 35 झाले काय, 40 झाले काय, जमत भेटतच नाही. इकडच्या तर भागात अवघडच आहे. पुरीच भेटत नाहीत माई बाप. 25 वर्षाचा आहे, मी शिकवलेलं आणि अंतकरणातलं सांगते. जमत नाही याचा अर्थ त्याच्यात अवखुडी आहे. इतका बडबड करतो, इतका बडबड करतो, आलेले पाहुणे नापास करून जायचे. एवढ्या बडबड आहे. माझी पोरगी याला द्यायची, आलेले सोयरे निघून जायचे, आलेले सोयरे निघून जायचे. पोराच्या बापानंच एका दिवशी युक्ती केली. पोराचा बापच विचार करतोय, 25 वर्ष झाले तरी जमत नाही, इतका बडबड करतोय, अवखुडी आहे ना, आपणच युक्ती करावी. पोराचा बाप म्हणतो उद्या पाहुणे येणार आहेत. तू अजिबात बोलायचं नाही, फक्त मौन पाळायचं. काय मौन पाळायचं, अजिबात बोलायचं नाही. आणि त्या जर पाहुण्याने तुला जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर फक्त एवढंच सांगून जाते. दादा, तुम्ही 100 रुपये जर कमवत असाल ना, तुम्ही 100 रुपये जर कमवत असाल तर 10 रुपये सत्कर्माच्या ठिकाणी देत जा दादा, जीवनाचं सार्थक आहे. किती कमवता पण परमार्थाच्या ठिकाणी किती देता, यालाही फार महत्वाचं आहे. हेही फार महत्वाचं आहे दादा. या ठिकाणी तुकोबारायांच्या मंदिराचं बांधकाम चालू करायचं आहे. म्हणून त्या बांधकामासाठी सगळ्यांनी हातभार लावायचा आहे. एकट्याचं काम नाही दादा. परमार्थ, अरे तुकोबार आहे, देव, सगळं तर त्याच्यासाठीच करणं आहे दादा. म्हणून सगळ्यांनी सहाय्य करायचं आहे. परमार्थ करणं एकट्याचं काम नाही दादा. जीवन जगत असताना परमार्थ करा, तातडीने करा. कधी जायचे काही सांगता येत नाही. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. येता मत येता अवकाश. माझ्या अल्पशा बुद्धीला झेपेल तसं चिंतन तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या हगोगातून काही जरी अपशब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचा दोष, माझं मला परत द्या. जे काही चांगलं वाटते ते घरी घेऊन, चांगलं वाटते ते म्हणजे लोकांची एखादी चांगली चप्पलची जोड नका लिहू. म्हणजे झालेली सेवा पंढरशी पांडुरंग परमात्म्याच्या हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम. 90 गेले तरी परमार्थ कळत नाही दादा. आणि त्याच्यापेक्षा दुर्भाग्यवान कोण आहे? नाही दादा, वेळ फार महत्वाचा आहे. एका वर्षाचं महत्व विचारा. कुणाला? वार्षिक परीक्षेमध्ये जो विद्यार्थी नापास झालाय त्याला विचारा एका वर्षाचं महत्व. एका महिन्याचं महत्व विचारा. जो गरोदर आई आहे, गर्भवती आहे, तिला विचारा एका महिन्याचं महत्व. एका तासाचं महत्व विचारा. सिकंदर राजाला विचारा एका तासाचं महत्व. अरे एका मिनिटाचं महत्व विचारा. रस्त्यावर ड्रायव्हर गाडी चालवतोय आणि एका तासात ऍक्सिडेंट व्हायचा वाचला, त्याला विचारा एका मिनिटाचं महत्व दादा. एका सेकंदाचं महत्व विचारा. कुणाला? कुस्तीपट्टू आहे, एका मिनिटामध्ये जिंकला गेला आणि पराभूत झाला, त्याला विचारा एका सेकंदाचं महत्व दादा. म्हणून वेळ फार महत्वाची आहे. तू खूप बरं आहे बाबा, वेळच सोबत येणारी आहे. हे आपले नाही आहेत. आपण समजतो हे आपले आहेत. कुठपर्यंत? समशाना पर्यंत. आणि पुढचा प्रवास जर करायचंय, वेळ, परमार्थ आणि माणुसकी, हेच महत्वाचं आहे दादा. अरे सुखात तर सगळे जवळ येतात माई बाप, पण दुखात सहाय्य करणारा भगवंत आहे. सुख की सब साथी दुख में न कोई, सुख की सब साथी दुख में न कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न कोई, मेरे राम
कुछ मेरा ये जग जोगी वाना फेरा ना कुछ तेरा ना कुछ मेरा ये जग जोगी वाना फेरा राजा हो या रंग सभी का अंत कस होई सुख के सब साथी दुख मेरा कोई सुख के सब साथी दुख में ना कोई दुख में ना कोई ना कुछ तेरा ना कुछ मेरा केवळ भगवंत वेळ आणि मळ ताब्यात आहे तो खरा भाग्यवान आहे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सो राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखी आहे प्रजा दुखी आहे मग कोण भाग्यवान आहे जेने मन को जीता रे ज्यानं मनाला जिंकलंय तो भाग्यवान आहे दादा संत उपदेश करतात तू खूप बरे बाबा क्षण फार महत्वाचा आहे क्षणोक्षणा हाची कोणता उत्तरार्धामध्ये सांगतात तरावया पार भव सिंधू क्षणाक्षणाला विचार करा पण कोणता विचार भव सिंधू तुम्हाला तरुण जायचंय तरुण म्हणजे काय हो तरुण म्हणजे काय जीवाचं तादात्म्य सोडून शिवाला तादात्म्य जोडणं म्हणजे तरुण संसार सोडून परमार्थ करणं म्हणजे तरुण आहे याचा अर्थ संसार सोडा म्हणजे कायमचा सोडून द्या असं संतांचंही म्हणणं नाही लेकर बाळ फिरी ढकलून द्या आणि परमार्थ करा हे बी चुकीचं आहे सोनी संसारी जीवे वेगू करी संसारात असा कामामध्ये काम काही म्हणा राम राम अरे तरुण म्हणजे जे जीवाचं तादात्म्य आहे जीवाचं जे भूक आहे ते भूक सोडा आणि ती जे भूक आहे जे आशय त्रशय लालस आहे जे प्रपंचात जीवाबद्दल आहे ती सोडा आणि त्या भगवंताशी जोडा मायबाप तरावया पार भव सिंधू भव सागर नदी तरुण तुम्हाला जायचंय दादा नदी कोण आहे ऐका नदी म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे नदी अनेक कालापासून आहे संत महात्मे सांगतात माझी मीराबाई सांगते प्रभूजी नाव किनारे लगा प्रभूजी नाव किनारे लगा नदिया गहरी नाव पुराने नदिया सिंधूर अथवा भव नदी तुम्हाला तरुण जायचंय संसार रूपी समुद्र संसार रूपी नदी तुम्हाला तरुण जायचंय तर साह्य कुणाचं घेतलं पाहिजे हो नाव पुराण आहे नाव कोण आहे नाव भगवंताचं नामस्मरण आहे पुराण आहे अनादी कालापासून आहे रामकृष्ण हरी कधीपासून आहे हो कधीपासून नाही तरी वीट येत नाही ऐकावंच वाटतं रूप पाहता लोचनी कधीपासून आहे ऐकावंच वाटतं डबल डबल म्हणा ऐकावंच वाटतं आणि आताची गाणी बदलली महाराज 6-6 महिन्याला वर्षाला शांताबाई गेली की बाबूराव येतो बाबूराव गेले की शामराव येतो गाणी महाराज कधी काय गाणी निघतील काही सांगता येत नाही अग बाय अग बाय अग बाय काय बाय
तिकडच जाय. ऐका माय बाप, गाणे वर्षाला 6 महिन्याला बदलतील, पण माझ्या भगवंताचं रामकृष्ण हरी, अरे जेव्हा भगवंताची उत्पत्ती व्हायला नव्हती त्या आधी भगवंताचं नामस्मरण आहे. काही ताकद आहे दादा. पण ही भव नदी तरुण तुम्हाला जायचंय. 3 माणसं निघाली, नदी तरुण त्यांना पलीकडे जायचंय. नदीच्या जवळ आलेले दादा, आणि नावाडी म्हणतोय पलीकडे सोडायचं का तुम्हाला? ते लोक म्हणू लागले नाही, आम्हाला सोडायची गरज नाही म्हणे, फक्त तुमची नाव द्या. फक्त तुमची नाव द्या आणि त्या नावेच्या साह्याने आम्ही नदी तरुण पलीकडे जाऊ शकतो. नावाडी म्हणू लागलं ठीक आहे. सांच्या पार झालेली होती आणि ते 3 माणसं नावेमध्ये बसले आणि नाव हाकू लागले. ते काय म्हणतात हाकायचं? चाटूर, आवड, आवल, आवल. हा, त्या 3 जणांनी ते आवल हाकलं, रात्रभर हाकलं महाराज. आता ती त्यांच्याकडे दिवस नाही, नाहीच प्रथा, नाहीच, गरजच नाही पडत त्यांची. नाव गेली, पहिलेचे माणसं गेले, बदल झाला महाराज. ते हाकू लागले, रात्रभर त्यांनी हाकलं. सकाळी पहाट झाली, उजडला आणि नावाडी तिथे आला. बघतात तर काय नाव तिथेच आहे. आणि ते लोक म्हणू लागले, आलात का म्हणे तुम्ही? आम्ही रात्रभर नाव हाकली तरी आम्ही नदी तरुण पलीकडे गेलोच नाही. नावाडी म्हणू लागला, वेळा झाले का म्हणे तुम्ही? ही नदी जे नाव आहे, हे नावाला मी दोरीनं झाडाला बांधले. मग कितीही जरी हाकलात तर तुम्ही नदी तरुण जाऊ शकत नाही. झाड काय, संसार रूपी झाड आहे, आणि दोरी म्हणजे मायाची दोरी आहे दादा. आणि नाव म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. आणि नावाडी म्हणजे कोण आहे हो? संत आहे दादा. अरे भगवंताची प्राप्ती करून घ्यायचंय तर नावाड्याच्याच माध्यमातून भगवंताची प्राप्ती केली पाहिजे, संताच्याच माध्यमातून भगवंताची प्राप्ती केली पाहिजे. आणि तीच परमार्थ, ती भक्ती कायम टिकत असते मायबाप. स्वतःहून जर परमार्थ केला, जास्त काळ भगवंत आपल्यात राहतच नाही. अरे गवळण यांनी स्वतःहून भगवंताची प्राप्ती केली, कुणाचं साह्य घेतलं नाही, काही नाही. भगवंत किती दिवस, किती वर्ष त्यांच्या संगतीत राहिले हो? किती वर्ष झोपले का तुम्ही? 11च वर्ष भगवंत त्यांच्या संगतीत राहिले आणि त्यांना दुःख देऊन निघून गेले. कुणाला? गवळण यायला. स्वतःहून जर भगवंताची प्राप्ती केली तर तो भगवंत कायम आपल्याला टिकत नाही दादा. अरे संतांच्या माध्यमातून जर भगवंताची प्राप्ती केली तर कायम भगवंत आपल्याला टिकत असतो. अरे संत हरी प्राप्तीसी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. भगवंताची प्राप्ती करून घ्यायचंय तर आधी पाय कुणाचे धरलं पाहिजे हो? संतांचे दादा. आणि देव आणि संत वाटलेले, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत, अरे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आपल्या जवळ नाहीयेत, आपल्यात नाहीयेत, तरी हा समाज महाराज लोकांना इतकं का मानतो? का? अरे ज्या ज्ञानोबा आहे, तुकोबऱ्यांनी कमवून ठेवले ना, आपण काहीच कमवलं नाही. ज्ञानोबा आहे, तुकोबऱ्यांनी एवढं मोठं कमवलंय, फक्त आपणाला ते मोडून खायचंय. कुणाला? महाराज लोकांना ते फक्त मोडून खायचंय. मला लई येतं, मला लई कळतं, तुला काहीच कळत नाही. नाहीये दादा. अरे संतांच्या माध्यमातून जो भगवंताची प्राप्ती करतो तो भगवंत कायम आपल्या टिकत असतो मायबाप. मन या भवसंधूतून तरुण जायचंय तर त्या नावाड्याचं, नावेचं सहाय्य घेतलं पाहिजे. आणि तुम्ही या भवसंधूतून एका दिवशी तरुण जाणार मायबाप. आणि ज्या दिवशी तर चाल, कधी क्षणाक्षणाला विचार करताल तर चाल, मग तेव्हा तुम्हाला परमार्थ कळेल आणि आपोआप तातडीने परमार्थ करायची ओढ लागेल. आणि आज संत म्हणतात बाबा आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला स्वतःहून ओढ लागली पाहिजे. स्वतःहून ओढ लागली पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्हाला स्वतःहून ओढ कळणार नाही मग आम्हाला सांगावं लागेल बाबा क्षणाला विचार करा. भव सिंधू तरुण जायचंय, तातडीने परमार्थ करा, टायमेला वेळ देऊन परमार्थ करा. सांगावं लागतं, कारण कशामुळं हा देह आपला नाही. अभंगाच्या 2ऱ्या चरणात नाशिवंत देह जाणार सुजळ, नाशिवंत देह
तुकोबाराय सांगतात बाबा क्षणाक्षणाला विचार करा, लवकरात लवकर विचार करा. का सांगतो? कारण देह आपला नाही, नाशिवंत देह, देह नाश पावणार आहे. नाशाचे सुद्धा प्रकार आहेत. आयता नाश, परता नाश आणि स्वभावता नाश. देहाचा नाश आहे, स्वभावता नाश आहे. त्याच्यात बदलच नाहीये, स्वभावच आहे देहाचा एका दिवशी नाश पावणं. आणि स्वभाव म्हटला की बदल, स्वभावात काहीच केले बदल होत नाही दादा. आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, दैव योग्य झाला पाग्या, दैव योग्य झाला पाग्या. त्याचा येळकोट राहिला, त्याचा येळकोट राहिला, त्याचा येळकोट राहिला, मूळ स्वभाव राहिला, येळकोट राहिला. हो कुणाची येत नाही नाही तर अवघड भानगड व्हायची. स्वभाव म्हटल्यानंतर कसलाच बदल नाही. आधी होती दासी, आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी, पट्टराणी केले तिसी. तिची हिंडणे राहिना, तिची हिंडणे राहिना, मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, पट्टराणी केलं तिसी, पण तिचं काही हिंडणे जाईना, मूळ स्वभाव. तसंच आहे देहाचं सुद्धा. कितीही सांभाळून ठेवा, काचेच्या भांड्यामध्ये ठेवा, कशामध्ये हे ठेवा, देह काचेची अशी मूर्ती बनवल्यासारखं बनवा आणि त्याच्यामध्ये जाऊन बसा. एक ना एक दिवस जायचंय दादा. संत महात्मे म्हणतात दादा किती करायचं देवाने. तुकोबाराय म्हणतात आपली कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात देवा बरवे झालो या जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहाईसी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखासी पात्र होईले. दुःख निवृत्त होऊन सर्व सुखाला पात्र होणारा जन्म मिळाला, उपयोग नाही. अरे जन्म मिळाला उपयोग नाही. किती करायचं, देह सुद्धा दिला, देह देऊन उपयोग नाही. या देहात इंद्रिय सुद्धा दिली, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. किती करायचं. एवढा चांगला देवाने नरदेह दिलाय. कशा करता? नरदेह मिळालाय तुम्हा आम्हाला, पण कळाला का हो महिला मंडळ? नरदेह मिळालाय पण कळाला नाही. जर कळाला असता तर गावामध्ये कीर्तन आहे माहित असून सुद्धा घरी झोपले. जर कळाला असता तर प्रत्येक गावामध्ये याची दुकानं, म्हणजे बिस्लरी बॉटलीचे म्हणते. नरदेह मिळालाय पण कळाला नाही. आई बाप मिळाले पण, अरे आई बाप कोण आहेत? ज्ञानोबाराय सांगतात सकळ तीर्थाची आधुरी, जी का माता पितरी, तया सेवेसी किर शरीरी, लोना कीजिए. नरदेह मिळालाय पण कळाला नाही. आई बाप मिळाले पण कळाले नाही. बायको मिळाली 2 महिन्यामध्ये म्हणा, 4 महिन्यामध्ये, वर्षामध्ये म्हणा कळाली. माणूस छत्री घेण्याकरता दुकानदाराकडे गेला आणि म्हणू लागला दादा छत्री छत्री. छत्रीची किंमत काय? दुकानदार सांगू लागला 1000 रुपये छत्रीची किंमत आहे. घेणारा गिराईक म्हणू लागला एवढी कुठं महाग असते का 1000 रुपये? दुकानदार म्हणू लागला अरे घेऊन तर बघ, छत्री ओरिजिनल आहे. छत्री ओरिजिनल आहे, घेऊन बघ. पण 2 अटी आहेत, 2 नियम आहे. पहिली अट आहे छत्री पावसात भिजू द्यायची नाही, आणि दुसरी अट आहे उन्हाळ्यात बाहेर काढायची. म्हणून छत्री मिळून उपयोग आहे का दादा? छत्री मिळाली आहे, नरदेहरूपी छत्री मिळाली आहे. मिळणं फार महत्वाचं आहे, उगाच मिळत नाहीये दादा. मग हे देह मिळालाय पण एक दिवशी जाणार आहे, नाश पावणार आहे. नाशिवंत देह जाणार, सकळ जाणार आहे. आणि आयुष्य कोण खाणार आहे हो? काळ खाणार आहे. काळाचं खाद्य काय आहे हो? भैया गाडी वाला
जरा धीरे 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 गाडी हाकरी. असं आपलं आयुष्य आहे दादा. आयुष्य एक दिवस काळाचं खाद्य आहे. काय आहे आयुष्य दादा? म्हणून आयुष्य जगत असताना, वर्ष जगत असताना दादा, वेळ आपल्याकडं, देवानं आपल्याकडे 40च वर्ष ठेवलेत. देवानं आपल्याकडे 50च वर्ष ठेवलेत, 60च वर्ष ठेवलेले आहेत. आयुष्य किती आहे आपल्याकडं आपल्याला माहिती नाही ना. आपण एवढे भाग्यवान नाही दादा. पण आयुष्य जगत असताना आयुष्य किती आहे हे माहित नाही म्हणून जगायचं नाही. पण ऐका, आयुष्य जगत असताना कसं जगायचंय हे फार महत्वाचं आहे. आयुष्य कसं जगायचंय? कीर्तनकार व्हायचंय का भागवताचार्य व्हायचंय का डॉक्टर व्हायचंय का इंजिनियर व्हायचंय का गटारात लोळायचंय? हे सगळं आपल्या हातामध्ये आहे दादा. म्हणून जीवन जगत असताना आयुष्य असं जगा की आपण गेल्यानंतर शेजाऱ्यांच्या डोळ्यामध्ये, अरे दुश्मनांच्या डोळ्यामध्ये थेंब आला पाहिजे. गुणवान होता, एकादशी करायचा, पंढरीची वारी करायचा, सप्ताहामध्ये यायचा, वर्गणी द्यायचा. गुणवान होता, गेला. याचाच वर्णन होणार आहे. लई देखणं होता, गोरापान होता, नाकाचा दांडा होता, उंचापुरा होता, कोणीच विचारत नाही दादा. सूरत तो जाती है पण कीरत कब ना जाए. सौंदर्य एक ना एक दिवस नष्ट होणार आहे, पण माणसाची कीर्ती अमर राहणार आहे दादा. अरे काय कमवलं, काय तू बऱ्याने कमवलं? गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाची. हो, राहिल्या त्या कीर्ती जगमाची. किती कमवलं याला महत्व नाही, पण कसे जगले. अरे तुकोबाऱ्यांकडे काय संपत्ती कमी होती का हो? पण सगळी दान तुकोबाऱ्यांनी समाजासाठी केली दादा. अरे जे तुकोबाऱ्याची जी पत्नी आहे ती साध्या घरची नव्हती. 35 एकर ऊस होता बापाच्या घरी. किती एकर? झोपले का तुम्ही? 3500 एकर ऊस होता ना आपल्या बापाच्या घरी 1.5 एकरच ऊस आहे. पण कशी तालात चलती, मागे पाहत नाही, पुढं पाहत नाही, खाली पाहत नाही. ऐका दादा, संताकडे सगळं काही होतं, सगळं त्यांनी जगासाठी देऊन दिलं दादा. पण मेन म्हणजे त्याच्याकडे परमार्थ होता. अरे तुकोबाऱ्यांची 8वी पिढी होती. तुकोबाराय भगवंताच्या भेटी करता प्रत्येक वेळी भगवंताची वारी करण्याकरता यायचे. भगवंत सदैव भगवंताची मान खाली असायची दादा. पण तुकोबारायला एके दिवशी राग आला आणि तुकोबाराय म्हणू लागली, देवा किती तुझ्या वारीसाठी येतो, तिथून तुझ्या करता येतो देवा, सदैव तुझी मान खाली असते का देवा? काय माझं चुकतं का? तर देव म्हणू लागले, नाही तुकोबाराया, माझं चुकतंय की तुझं ओझ माझ्या इतकं आहे डोक्यावर की माझी मान वरीच होत नाही. ते ओझ कमी करायचंय तर देवा काहीतरी माग. पण तुकोबाराय म्हणतात, नाही देवा, माझी 8वी पिढी आहे, कधी चुकून पुढे काही मागितलं नाही, माणसा पुढे मागितलं नाही. सोड, तू तर देव आहे. नाही, पण देव आग्रह करू लागले तरी तुकोबाराय ऐकायला तयार नाही. देवाला राग आला आणि देव म्हणताय, तुकोबाराय माझ्या वारीला येता, पंढरपूरला येता, मागत मात्र काहीच नाही. राग आला आणि देव मोठ्यानं बोलू लागले. मग संत म्हणतात, परी आहे आवडी दर्शनाची. कशा करता येतो देवा? तुझ्या दर्शनाची आवड आहे म्हणून येतो. अरे संत मंडळी काहीच मागत नाहीत. आयुष्यभर परमार्थ केला, आयुष्यभर वाऱ्या केल्या, आयुष्यभर दर्शन घेतलं देवाचं, पण मागत नाहीत. पण जिथं देवाचा आग्रह झाला मग तिथं मागतायत. संसार व्यसनी पडो
देवा अरे देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी 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 नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो घडो नाम 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 माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी लागो तुझे चरणी लागो तुझे चरणी. नाथ महाराजांनी मागितलं देवा काहीच नको नामस्मरण घडो संत समागम. तुकोबरायांनी मागणं मागितलं हेची दान दे का देवा तुझा विसरण व्हावा दादा. अरे संत ही आयुष्य जगले तुम्ही मी आयुष्य जगतो दादा. आपण देवाकडे मागतो देवाचं मागतो देवाला मागणं वेगळं आणि देवाचं मागणं वेगळं दादा. म्हणून ऐका जीवन जगत असताना अपेक्षा न ठेवता परमार्थ करा. मागायची गरज नाही आपण मत देतो पण तशी भक्ती असली पाहिजे तसा परमार्थ असला पाहिजे आणि परमार्थ करायचा आहे. एवढा चांगला नरदेह पुन्हा नाही दादा नासिवंत देह जाणार
सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य काळ खातोय त्याच्याकरता तातडीने परमार्थ करा. सगळ्यांनी एकदा हात वर करून त्या भगवंताचं नामस्मरण करायचे. सगळ्यांनी ताट हात वर घ्यायचे, असे वाकडे हात वर घ्यायचे नाही. देवाने असे ताट गोड हात दिलेवरी असा हात कराय. आपण सोनिया गांधी इंदिरा गांधी असं नाही, असं सगळ्यांनी ताट हात वर करायचे. काही जण तर असेच करू लागले आताच. वा तुम्ही नाही, त्यांना म्हणलं तुम्ही नाही, तुम्ही घ्यायच्या हातीवर. वा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम जय हो श्रीराम जय राम जय जय राम 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम 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 सगळ्यांनी एक साथ एक दोन तीन श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय हो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम मुबारक माही मुबारक पाई मुबारक माही मुबारक पाई मुबारक माही मुबारक माही मुबारक माही मुबारक सगळ्यांनी गोड टाळ्या वाजल्या महाराज. आपल्याच टाळ्या आपण वाजून घ्या सगळ्यांनी एकदा. अंतकरणातून भजन केलं मायबाप सगळ्यांच्या चरणावरती नेतं मस्त. आता वाटते सगळेच राहिले सगळ्यांचं ना, कारण चेहरे सांगते तुमचे. नाही का महाराज, परमार्थ करत असताना मी कसा आहे आपल्याकडे बघून परमार्थ केला पाहिजे, शेजाऱ्याकडे बघून नाही दादा. म्हणून एवढा चांगला देवाने हृदय दिलाय, नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. काळ आयुष्य खातोय दादा, काळ टपून बसलेला आहे. किती वेळ आहे, घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे आकाश, अजून किती आहे आकाश. हरिमुखी गाता हरभरी चिंता, हरिमुखी गाता गाता हरभरी रे. काळ टपून बसलेला आहे, काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप कोणी सोडत नाही दादा. सोडवणारा कोण आहे, भगवंत माय बाप. प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचंय. संतांना सुद्धा चावं लागलं दादा, पण अंतकरणातून अलगत आत्मान येणं वेगळं आणि टाचा घासून मरणं वेगळं. टाचा घासून मरणं तुम्ही आम्ही मरतो दादा. आणि अरे संतांना कळत नाही कधी आपला आत्मा निघून गेला.
मरणात तेवढा फरक आहे दादा. काळ प्रत्येकाला नेत असतो. अरे असं जगा की ते भगवंताची आपण भगवंताची हाक मारल्यानंतर भगवंत आपल्याला नेता नाही आला तर पण आयुष्यभर आपली हाक भगवंतानं ऐकली पाहिजे. असं जीवन जगलं पाहिजे. आयुष्य काळ खातोय दादा, पण ऐका, जीवन जगत असताना संतांची संगत फार महत्वाची आहे. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची दादा. अरे परमार्थ करून उपयोग नाहीये. कीर्तनाला सप्ताहाला येणं ऐकणं उपयोग नाहीये, पण जीवन जगत असताना चांगल्याची संगत फार महत्वाची आहे. वाईटाची संगत करून उपयोग काही आहे का हो? फायदा काही आहे का? पिदाड्याची संगत केलात फायदा नाही. काही उपयोग आहे का? काही फायदा आहे का? फायदा आहे. बिना पाण्याचे प्यायचं का पाणी घालून प्यायचं? अरे दादा, जीवन जगत असताना कर्ण प्राक्रमी होता, बलशूर होता, पण कुणाच्या संगतीत गेला हो? कौरवाच्या संगतीत गेला आणि दुष्टाच्या यादीत नाव आलं दादा. संगत आशाची करा. अरे पिदाड्याच्या संगतीत बसून बापाने एवढं कमवलंय कुणा करता? आपल्या करता. कष्टानं घाम गाळून एवढं कमवलंय दादा. एकच एवढं कीर्तनामध्ये घेऊन जावा. बापाने एवढं कष्टानं कमवलंय. पिदाड्याच्या संगतीत बसून बर्बाद करण्याकरता बापानं सगळं इष्टिटी कमवलेली पिदाड्याच्या संगतीत बसून बर्बाद करण्यापेक्षा एखाद्या वारकऱ्यापाशी बसून हरिपाठ पाठ करायला शिका. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. संगतीचा फार मोठा परिणाम आहे. आपण भाजीला घालतो महिला मंडळ शेंगदाणे, माहिती आहे ना? झोपले तर नाही ना तुम्ही? शेंगदाणे मीठ लावून शेंगदाणे भाजलेले आहेत. ते शेंगदाणे कुठे जावा? बस स्टँडला जावा. काय म्हणतो? खारमुरे घ्या, खारमुरे म्हणता ना. आणि तेच शेंगदाणे मीठ लावून भाजलेले आहेत. कुठे जावा? काय म्हणता तू? नाही माहिती? वा, बार मध्ये जावा. सज्जन लोक काही तो माहित नसेल. शेंगदाणे तेच आहे, नाव बदललं दादा. म्हणून संगतीचा एवढा फार मोठा परिणाम आहे. जीवन जगत असताना दादा वारकऱ्याची संगत करा. वारकऱ्याच्या जवळ बसू वाटत नसेल तर चालेल, पण सज्जनाच्या जवळ बसा दादा. जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. तातडीने घाईने लवकरात लवकर परमार्थ करा, कारण देह आपला नाही नासिवंत देह. जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. दादा एवढं सगळं खरंय, पण तुकोबाराय म्हणता दादा लोकीचा व्यवहार तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार. तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार. तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार. तुका
आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो सावधान 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 सागमा पदामा सागर गमा पदामा धामा गरे धामा गरे धामा गरे गरे ने
देवाच्या चरणामध्ये तुकोब बरे म्हणतात दादा, इह लोकीच्या व्यवहारामध्ये तुम्ही आलात. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, या व्यवहारामध्ये तुम्ही आलात. पण नका डोळे धुरे भरूनी राहो. धूर म्हणजे अभिमानाचा धूर तुमच्या डोळ्यात, तुमच्या शरीरामध्ये येता कामा नाही दादा. आणि जिथं अभिमान आला तिथं आतापर्यंत सांगितलेलं सगळं व्हायला गेलं दादा. तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला अभिमान पर्वतास इतका जड वाटतो दादा. अभिमान